तर भारत एका व्हड तंत्रज्ञानाचेर आपलो फुडार घडयता. एक असे तंत्रज्ञान जे पयलींच आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जिवितांत बदल घडवून हाडटा. हे सगळं करपाक सरकार कितले गंभीर आसा हे ह्या आंकड्यांतल्यान दिसता. 10,300 कोटी रुपयां परस चड ही गुंतवणूक फुडली 5 वर्षां खातीर भारत सरकारान आपल्या इंडिया AI मिशन खातीर केली आसा. फकत पैसे नव्हे तर तांकांय लागताय, आणि ती तांक ह्या आंकड्यांमध्ये आसा. 38,000 ही संख्या आसा उच्च शक्तीच्या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स वा GPUsची. आता GPUs म्हळ्यार किता, हांकां AI चलोवपी खाशेले मेंदूच म्हणूं येतात. ते खूप खूप बेगीन काम करतात आणि हेच ह्या पुराय मिशनक शक्त दितले. हाचो परिणाम जागतिक पावड्याची AI साधनं सगळ्यां खातीर सोपी आणि स्वाय जातली. आता ह्या व्हडल्या गुंतवणुकीचो परिणाम कितें पळयात हो आंकडो. $1.7 ट्रिलियन. इतले मोल AI 2035 मेरेन भारताचा अर्थव्यवस्थेत वाढवूंक शकता. पूण ह्या व्हडल्या आंकड्यांचो आपल्यासारखा सामान्य मनशां खातीर खरो अर्थ कितें? तर हो परिणाम पळोवचे पयलीं एक काम करूया. हे तंत्रज्ञान AI म्हळ्यार नक्की कितें ते सोप्या भाशेत बेगीन समजून घेवया. तर AI म्हणल्यार कितें? एकदम सोपे सांगचे जाल्यार हे अशें तंत्रज्ञान जे मशिनान मनशान भशेन हुशार करता. मशिनान अणभवांतल्यान शिकवपाक, प्रश्न सोडोवपाक लावपाक, मुळात जी कामां करपाक मनशाची बुद्धी लागेता ती कामां मशिनां कडल्यान करून घेवपाक. आणि हे क्रांती फाटल्यान एक व्हड शक्ती आसा. ती म्हणल्यार लार्ज लँग्वेज मॉडेल्स वा LLMs. ही म्हणल्यार कशी, एक व्हडल्या लायब्ररीत वाचून हुशार झाल्ली AI मेंदू. ती मनशान भाशेन भाश समजून घेतात आणि उलयतात. आमी जे चॅटबॉट्स वा व्हर्च्युअल असिस्टंट्स वापरतात त्यांच्या फाटल्याने हीच LLMs काम करतात. आता एक मजाची गजाल. AI 2 मुखेल प्रकार आसात. पहिले जे पयलींच आशिल्ल्यो वस्तू वळखता ताका डिस्क्रिमिनेटिव्ह AI म्हणटात. म्हणल्यार ते एक फोटो पळवून सांगतले हे एक माजर आसा. पण दुसरे जे आसा ते जादूईच जनरेटिव्ह AI. ते नव्या वस्तू तयार करता. ताका सांगूय येता एक अंतराळातले हेल्मेट घाल्ल्या माजराचे चित्र काड आणि ते करून देतले. एक वळखता, दुसरं घडयता. होच तो फरक. ठीक आसा, तंत्रज्ञानाविशीं झाली बरीच माहिती, पण हे सगळं रोजच्या जिवितात कशें काम करता? चला पळूया हे दृष्टिकोन खऱ्यांनी कशे प्रत्यक्षात येता. भारतांत शेती म्हणल्यार पिळग्यान पिळग्या हवामाना वांगा खेळलेलो एक जुगार. पावस केन्ना येतलो, कसो येतलो हाचो नेम ना. तर मग 38 दशलक्ष शेतकार या अनिश्चित मान्सूनाक कसे तोंड दितले? आणि ह्याची जाप AI दिता. न्यूरल GCM नावाचे खाशेले मॉडेल. ते काय करता? ते हवामानाचे शास्त्र आणि मशीन लर्निंग हांकां एकठांय हाडटा. आणि ह्या ताकतिल्यान 1 म्हयनो पयलेच मान्सूनाचे अचूक अदमास दिता. हो अदमास थेट शेतकाराच्या मोबायलाचेर SMS वरवीं पावता. आता तांकां कळटा केन्ना पेरणी करची, कितें रोवचे वा थोडा वेळ रावचे. ह्या बदलाचो परिणाम कितलो व्हड आसा हे शिकागो विद्यापीठाच्या संशोधनान दाखवून दिला. तांणी सोदून काढले की ह्या पयलीं मेळलेल्या अदमासांगावून शेतकऱ्यांची वर्सुकी येणावळ जवळजवळ दुप्पट झाली. दुप्पट. हे फक्त आंकड्यांविषयी नाही, हे खऱ्या अर्थान जिवीत बदलपाविषयी आसा. आता दुसऱ्या एका व्हड आव्हानाकडे वचूया. आपलो देश कितलो विविध आसा. 22 अधिकृत भाषो. अशा परिस्थितीत डिजिटल सेवा सगळ्यां मेरेन कशा पावोवपाक? भाश एक व्हड आडखळ जावन उभी रावता ना. आणि ह्या अडखळीत पयास करपाक मुखार आयला भाशिणी. हे भारताचे आपले AI भास प्लॅटफॉर्म. विचार करात, एक जादूचो अंकार करपी. मजकूर, आवाज, कागदपत्रां इतलेच न्हय तर व्हिडिओ लेखीत एका भाषेतल्यान दुसऱ्या भाषेत अणकार करता. सरकारी सेवांपासून भलायकी माहिती मेरेन भाशिणी भाषेची वणक मोडून उडयता. शेतकी झाली, भास झाली, आता भलायकी. शहरात आणि गावात मेळपी भलायकी सेवेंत व्हड अंतर आसा हे आपणास सगळ्यांक खबर आसा. तर प्रश्न हो आसा की AI हे अंतर कमी करून पयसुल्ल्या गावांनी खाशेल्या दोतरांचा सल्लो पावोवंक शकता? आणि जाप आसा, हय, AI हे करूंक शकता. कशे? पहिले, AI आधारित टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म वरवीं गावातले दुयेंती शारांतल्या व्हडल्या दोतोरांकडे जोडले जातात. आणि दुसरे, AI आशली साधना स्कॅन सारखे तपासण्या तपासून दुयेंसां एकदम सुरवातीच्या पावण्यार सोदून काढतात. हे काम थळाव्या भलायकी कर्मचाऱ्यांक खूप मदत करता. UPI ना आपल्या देशांत पेमेंट करपाची रीतच बदलून उडयला, खरे ना? पण ती आणीक सोपी जावक शकता.
सगळ्यां खातीर आनीक सुलभ जावंक शकता? हा नक्कीच जावंक शकता आणि त्याकाच म्हणटात संवादात्मक पेमेंट्स. कल्पना करात, फक्त उलवण UPI व्यवहार करप, टाईप करपाची गरजच ना. कोणाक पैसे धाडचे, कतले धाडचे हे सगळं फक्त मोबायलाकडेन उलवण. इतलेच नाही तर पेमेंटांत काही प्रश्न आयल्यार UPI हेल्प सारखो AI सहाय्यक तो सोडोवपाक मदत करतलो. हाका लागून ज्या लोकांक वाचून बरोवंक येना वा भाशेचा आडमेळ आसा त्यांच्या खातीर लेगीत डिजिटल पेमेंट एकदम सोपे जातले. तर हे सगळे ऐकून बरे दिसता. शेतकार, भलायकी, पेमेंट्स सगळे बरे. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतलो, आमच्या नोकऱ्यांचे किते? बिरांत हीच की AI सगळ्या नोकऱ्या खाऊन उडयतले, बेकारपण वाढतले. ही चिंता एकदम योग्य आसा. पण जे आंकडे मिळतात ते मात काय वेगळंच सांगतात. पळयात, नास्कॉमच्या अहवालाप्रमाण AI नोकऱ्या काडचे बदला नव्या नोकऱ्या तयार करता. 2024 वर्षा भारतान 6.5 लाख AI कुशल व्यक्ती आशिल्ले आणि अदमास हो की 2027 मेरेन हो आंकडा वाढून 12.5 लाख जातलो. म्हळ्यार जवळजवळ दुप्पट. तर हाचो अर्थ कितें? अर्थ हो की लक्ष नोकऱ्यो वचपाचेर न्हे, तर बदलपी नोकऱ्यां खातीर लोकांक तयार करपाचेर आसा. डेटा सायन्स आणि AI इंजिनियरिंग सारख्या मळांचेर नव्यो संधी तयार जातात आणि हाका लागून फ्युचर स्किल्स प्रायम सारख्या कार्यावळींवरवीं लोकांक नवी कुशळटाय शिकवतात. इतलंच न्हे तर शाळेच्या 6वी वर्गापासूनच AI कुशळटायेचो अभ्यासक्रमात आस्पाव केला. चला आता व्हडल्या कंपन्यांच्या नोकऱ्यां बाहेर पळोवया. भारताच्या अर्थव्यवस्थेचो कणो खंयचो? तो म्हळ्यार अनौपचारीक क्षेत्र. आणि ह्या क्षेत्राक सक्त करपा खातीर AI वापरप हो एक व्हडलो आणि लांब पल्ल्याचो विचार आसा. आणि ह्या विचाराक प्रत्यक्षात हाडपाक एक स्पष्ट रोडमॅप तयार आसा. ताचे नाव डिजिटल श्रमसेतू मिशन. हाचं ध्येय कितें? भारताच्या जवळजवळ 49 कोटी अनौपचारीक कामगारांमुखार आशिल्ली आळमेळी AI वापरून पयस करप, तांकां योग्य पगार मेळच्यो, ते मागणीप्रमाणे नवी कुशळटाय शिकचे, ह्या सगळ्या गजालींचेर ह्या मिशनात काम जातले. म्हणल्यार शेतातल्या शेतकारापासून ते हातातल्या स्मार्टफोन मेरेन भारतात जो AI येता तो फक्त एक तंत्रज्ञानाचो बदल न्हय, हो एक व्हडलो सामाजिक बदल. आणि हो बदल एक प्रश्न उभो करता. जेन्ना तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकठांय घेऊन फुडें वचपा खातीर तयार करतात, तेन्ना तो फुडार कसो आसलो, कितें कितें साध्य जावंक शकले. थैंक यू सो मच ये एपिसोड एंड तक देखने के लिए. अब आपको 3 चीजें करनी है. सबसे पहले इस चैनल को सब्सक्राइब कर लो. नंबर 2, मुझे कमेंट्स में बताओ इस एपिसोड में आपको क्या अच्छा लगा और क्या गंदा लगा, ताकि हम वो मिस्टेक्स रिपीट ना कर पाए. एंड नंबर 3, ये एपिसोड किसी एक इंसान के साथ जरूर शेयर करना, क्योंकि वन कॉन्वर्सेशन कैन चेंज समवन्स लाइफ. आई विल सी यू नेक्स्ट टाइम.